भारत ब्रिक्सचं अध्यक्षपद सर्वसमावेशक, व्यवहार्य, लोककेंद्रित आणि परिणामाभिमुख करण्याचा प्रयत्न करेल. ब्रिक्स 2026च्या लोगो आणि संकेतस्थळाचं अनावरण करताना एस जयशंकर यांनी दिली ग्वाही. जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक बदल घडला असून सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या एकेरीवर आल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस. अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. मुंबईतल्या विकासकामांचं श्रेय भाजपानं घेतलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्ता उपभोगूनही मुंबईचा विकास का केला नाही, मुख्यमंत्र्यांची टीका. देशाची प्रगती आणि अनेकांना रोजगार देणाऱ्या उद्योजकांना रोज नावं ठेवण्यात काही राजकारण्यांना आनंद. आमच्यासाठी उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार महत्त्वाचे, मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंवर टीका. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा असताना एकत्र न आलेले ठाकरे बंधू आता केवळ स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असं सांगत त्यांचं प्रेम पुतना मावशीचं, एकनाथ शिंदे यांची टीका. पूर्वीचा भाजपा पक्ष आता राहिला नाही असं सांगत भ्रष्टाचार प्रथम हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं, उद्धव ठाकरे यांचा भाजपावर आरोप. जेव्हा महाराष्ट्रावर संकट येईल तेव्हा मैत्री वगैरे बघणार नाही. घरी अनेक उद्योजक येऊन गेले म्हणून त्यांची पापं झाकणार नाही, राज ठाकरे यांची टीका. महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असले तरी निवडणूक झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी युती करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार. चांदीच्या किमतीचा नवा उच्चांक. प्रति किलो मागे 2,72,202 रुपयांचा भाव. आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% टॅरिफ लावण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. तर अमेरिकेसोबत चर्चेचे सर्व मार्ग खुले असल्याचं इराणनं केलं स्पष्ट.